तर जय भीम पोट्टे होता. आज आपण चाललो रायगड. आजची आहे 4 तारीख. तर 2 दिवसानंतर शिवराज्याभिषेक सोहळा आहे, तर आपण चाललो रायगड. तर हे आम्ही आमच्या मॅक्झिमम जवळ आलो. पोट्टेची बम गर्दी होती. पोट्टेवरून लवकर बसा. मग आम्ही पोचलो अकोल्यात. अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर. मग तिथून जरा आम्ही एक सेल्फ्या काढल्या. मग आपण चिप्सचं पॅकेट घेतलं, सारे गरिबात वाटून दिलं. मग आमची ट्रेन आली हटिया एक्सप्रेस, त्याच्यामध्ये बसलो. मग हे आम्ही स्टेटस ठेवलं. ट्रेनमध्ये लप गर्दी होती. मग सीटा पाहिल्या बा, सीटा कुठे कुठे आहेत. मग ह्या इकडे बसला. मग हे दोघं चिल्लरपणा करतात. मग डबल हे स्टेटस ठेवला आपण. त्याच्यानंतर बापरे बाप, इकडे बा पाणी किती चालू नकोल्यातले का थेंबर बी पाणी नाही. मग आपण जरा पाणी पाहिलं किती आहे म्हणून. मग ह्या म्हणजे मग एक व्हिडिओ काढ मारलं की तू काय आठवून ठेवशील बाबू त्या व्हिडिओ. मग रातच्याने या लासा बाप साऱ्या कोरगू आणि बिहारीचा लासा साऱ्याच्या छात्यावर पाया देऊन इकडे तिकडे देऊन आम्ही आमचं मिशन क्रॉस केले रूपम भवन. मग हे मिशन आमचं पूर्ण झालं. मग आलो अहमदनगर. अहमदनगरमध्ये आल्याबरोबर पोट्टे सगळ्यात पहिले लघुशंका करायला उतरले. लघुशंका केली पोट्टे. मग आलं पुण्यात आल्याबरोबर ह्या दुर्लभपणे आपला व्हिडिओ घेऊन आलो ते व्हिडिओ. मग हे पोट्टे जरा थांबले. ते पण आराम खुर्च्या पुण्यात अशा आराम खुर्च्यात. मग आपण छत्रपती शिवाजी महाराजले मुजरा केला आणि पुण्याच्या वाटचालीने निघालो. जसं निघालो मग या सुशाल फक्त एकच नाम, जिथे तिथे गेला फोटोशूट. मग यानं फोटोशूट केला. मग आम्ही ॲटोत बसलो. मग आम्ही स्वारगेटसाठी निघालो. याला स्वारगेटचा पूल इथं आपल्याला अर्धाच घोडा दिसला. मग त्या शिवशाही इलेक्ट्रिसिटी शिवाई इलेक्ट्रिसिटीवाली. मग आम्ही बस केली 350. मग निघालो मी महाराजच्या इकडे. बसमध्ये काहीच लाईट लावणार बा. मग त्यानं लाईट लावला. हे पाहिजे इकडे लांब सुपर पहाड वाढवंटात. आपल्या इकडे तर काहीच नाही. पहाड बागेत सुपर आहे. मग आम्ही हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेल आशीर्वाद. इथं जरा असा गुळपट्टीचा आशीर्वाद घेतला आपल्या पोटासाठी. गुळपट्टी फुलपट्टी खाल्ली. मग हे 2 वेपर्स घेऊन आपण निघालो बाबासकडे. मग हे यायला बम मीटिंग उलट्या होत जाते बसले. अरे मी बघू द्या आपण नाही बघलो पुऱ्या प्रवासात. काहून आपल्याला प्रवासाची आदत आहे, यायला आदत नाही. हे बम फेपा तोंडाला हाटकून उलटी नाही आली पाहिजे म्हणून. मग ते मिठाई खाल्ली. महाराजच्या रूममध्ये आल्यावर मग आम्ही निघालो चौदार तळ्याजवळ जाऊन म्हटलं फोटो काढू जरा. आपल्याला जिथून पाणी प्यायची सुरुवात झाली तिथे गेलो. मग आम्ही बाबासाहेबाचा एक मोठा भव्य पुतळा भेटला. त्या पुतळ्याजवळ फोटो काढला आणि हे वाचलं. पुतळा काढून मग आम्ही वापस निघालो. काय भयानक गरमी तपेल बा त्या दिवशी. साऱ्यांनी टोप्यांनी आता कानाला शापी बांधली. पण आपल्या इकडे विदर्भाचं काय नाही कानाला शापी बांधणं. मग यांनी चौदार तळा पाहिला. याच्यातलं पाणी घेणे तिनं अलाउड नव्हतं. त्याला केलं असतं. पण इकडे मेन रोडच चालतात ते बाबासाहेबाचं ग्रंथालय. आणि मग आम्ही गेलो मला सुर्वे खानावळमध्ये. येतं जेवण घेऊन गेलो. आणि सुन्यामध्ये आपल्याला उद्या व्हिडिओत मिळालं येणार तू ब्लॉगमध्ये, तू आपला साथ. त्या सुशाबा किती समोर गेला. मग आम्ही बसमध्ये बसलो रायगड जायसाठी. महाडमधून रायगड जाताना हे बघा इकडे लेणी आहे. हे लेणी तुम्हाला दिसली असेल कोणते दूर आहे. घाटात रे वाहते नेरा पोडालो पाणी. काय घाट काय महाराजा गड चढत असतील ना, आपल्याला काहीच नाही त्याच्याबरोबर. मग घाट पाहून आम्ही मग आलो. मग आम्ही जरा 1-2 चिल्लर गोष्टी केल्या. इकडे तिकडे तिकडे जातात. मग आम्ही गेलो सगळ्यात पहिले आऊसाहेबच्या समाधीकडे. आऊसाहेबच्या समाधीला आम्ही भेट दिलं. मग आम्ही हे फणस चाय प्यायला बसलो. नाही तर फणस चाय घेतला. मग त्याला म्हटलं आपल्या राजाशिव छत्रपती यांच्या गडावर. आम्ही सगळे पोट निघालो गडासाठी. तरी पोट्टे काही म्हणजे टाईमपास करायला. टाईमपास नका करू बा लवकर जरा. मग आम्ही निघालो. त्यामुळे आपल्याला येते म्हटलं ये रे भाई तुम्ही. अरे मग ह्या कसा आला वाजण्यावर ठेवून घेऊन मान्यता. मग केली आम्ही चढाई चालू. आपण चढाई चालू केल्याबरोबर आम्हाला भेटलो ORS आणि पाणी की आमची एनर्जी कमी झाली पाहिजे. मी विचार केला पहिलेचे मावळे तर काहीच नाही घेतात. चढता खूप घाम सुटला. कोण 6.5 किलोमीटर वर जाणं 6.5 किलोमीटर खाली येणार. मग आम्ही चढायला लागलो. काही पुढे थकून थांबले. मग मी आलं डर को तुम हराव डर से मत हारो. हे आपण पोट्ट्याला जरा मोटिवेशन देऊन निघालो. पोट्ट्यानं मोटिवेशन घेतलं. पोट्टी थांबली मग आपल्या संग. काहून आपण तसं मोटिवेट बोलतोस. मग आम्ही पोचलो गडाच्या रोड म्हणजे जवळ एकदम वरती. मग आम्ही पोचल्याबरोबर हे बाबा गड किती वर आहे. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळं कसेच एवढे उंच होती हे माझ्या मनात भावना आली. मग आम्ही इकडून निघालो. मग आम्ही सगळ्यात पहिले आम्हाला हे आपलं गडाचं मुख्य प्रवेशद्वार भेटलं मोठं गेट. मग तिथं सगळ्यात पहिलं तर मी अनिवार्य केलं की महाराजाचे पावल्याला लागले. मी इथं आलो म्हणजे मी खूप म्हणजे असं प्रसन्न झालो. त्यानंतर रात्र झाली. आम्ही पोचलो गडावर. अखेर गडावर पुरं ढग डोक्याला लागू राहिले. पोट्टे म्हणतात त्याला जेवण करू. मी आलं पहिले गड हिंडू. पहिले महाराज जिथे गेले तिथे जाऊ. मग आहे हे निघाली महाराजांची पालखी.
पोटेचे जोरात नारे देतात, आमचं तुमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. मग तलवार गिवलावर घुमून मग जरासं इकडे शक्ती प्रदर्शन केलं पोट्टेनं. मग धुवारी भयानक धुवारी, थंडी तर भयानक थंडी. मग खालीच झोपलो बा. मग झोपलो, हे सारे लासा पडलात. मग हे पोट्टे उठले, मारलं उठा चला राज्याभिषेक दिन आहे. मग आम्ही उठलो, राज्याभिषेक दिनची जरा तयारी केली. आंघोळ गिंघोळ, कपडे बदलले आणि निघून गेले. तिकडे टेंटच दिसतात 6 तारखेला, कोण खूप दुरून लोक येतात ना समाधी बघायला. मग आम्ही कपडे बदलले आणि निघून गेलो. मग हे शिवभक्त मंडळ यांच्यातर्फे मग हे आहे आपल्या महादेवाचं मंदिर, जिथं शिवाजी महाराज दररोज सकाळी पूजा करत जात. त्याच्यानंतर हे आहे ते समाधी स्थळ शिवाजी महाराजांचं. इथं पाहिल्याबरोबर सगळ्या पहिलं अंगाला काढे झाले समाधी पाहून. म्हटलं आपले राजे आपल्याला दिसले बा. मग समाधी पाहिली. समाधी तर आज पुरी फुलाच्या हाराने सजली होती. मग आम्ही गेलो महादेवाच्या मंदिराच्या आत. आम्ही विचार केला, म्हटलं एवढी सुंदर कलाकृती कोण करू शकते. मग आम्ही दर्शन घेतले. मग ते भगवा तिथं भगवा आगाज करते. ते आपले मावड्यांचे घरं, तिथे ते राहतात गाड. आणि ते आपला बाजारपेठ आहे. मग आम्ही निघालो. चला म्हटलं हे जरा लेझिम खेळतात. भगवा पाय किती सुंदर दिसू राहिला. हे आपलं प्रवेशद्वार अंदरचं. तिथं शिवाजी महाराजांचे नातू आणि जरांगे पाटील आले. जरांगे पाटीलला पण मग हे बम सुपर गाणी म्हणत जाय बा. त्याच्यात जरा नाचलो. त्याला उतरलो गड उतरलो, पुरा घामाघूम झालतो. मग आम्ही पोचलो बस स्टँडवर पोचलो. त्याला पण घरी मारलं. त्याला इथं आराम केला. मग आम्ही आलो संध्याकाळी पुण्यात आलो. म्हटलं पुण्यात जरा शनिवार वाडा फिरलो. मग जरा इथं पावभाजी खाल्ली. शनिवार वाड्यात गेलो, शनिवार वाडा फिरलो. शनिवार वाड्यात अंदरला तिकीट काढलं नाही, कोण कुठून जात अंदर काही माहोल आहे नाही. मग आम्ही लाल महल पाहायला गेलो. लाल महलमध्ये जाताना ट्रॅफिक खूप होती. म्हटलं जाऊ दे ट्रॅफिक वेळ आपण जाऊ. लालमहलच्या अंदर गेलो. प्रवेशद्वार तो पाहून असं वाटलं शिवाजी महाराजच्या काळातच आलो. शिवाजी महाराजचा पुतळा दिसला. मग हे दिसला आपल्याला शिवाजी महाराजची मूर्ती, की इथं आई जिजाऊ आणि शिवाजी महाराज सोनाचा नांगर मारून शेतीला सुरुवात करत आहे. मग या महलच्या अंदर गेलो. इथे शिवाजी महाराजचे खूप चित्र आणि त्यांचे छायाचित्र असेल मौजूद होते. मग हे जुनी बिल्डिंग होती ब्रिटिशकालीन. इथं बा इगल कशी सुपर बसेल आहे. मग त्याच्यानंतर निघालो आम्ही शनिवार वाड्यातून निघालो. मग शूज स्टँड केला. आपण दगडूशेठ हलवाईच्या जवळ चाललो होतो. मग शूज आम्ही स्टँडमध्ये टाकले. मग निघून गेलो दगडूशेठच्या हलवाईच्या जवळ. अंदर व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून मी दगडूशेठ हलवाईंचा व्हिडिओ काढला. निघालं नियमाच्या अधीन काढला होता भावा, बरेच तर पैसे नाही. दगडूशेठ हलवाईचं आम्ही दर्शन केलं. मग निघालो मी बाहेर. मग रात्री चाललो आम्ही जेवण करायला. ह्या आपला गडी गुड्डा आहे. जिथे आपल्या संघात राहते. यानंच ही ट्रिप आपल्यासाठी ऑर्गनाईज केली आणि यानंच आपलं भाडं भरलं होतं. म्हणजे यानं आपल्याला स्पॉन्सर केलं होतं. मग ते झालं. मग आम्ही निघालो रेल्वे स्टेशनकडे जेवण घेऊन करू. रेल्वे स्टेशनकडे तिरंगा एवढा छान म्हणजे हे फडकत जाय की पुरा जीव म्हणजे असा वर आला. मग त्यानंतर पोचलो आम्ही रेल्वे स्टेशन पोचल्यानंतर आम्ही जरा अंकित मजा घेतली, चालणारे बा म्हणून. मग मजा घेतली. मग आम्ही बसलो आमच्या रेल्वेमध्ये भांडणं चालू होते. काहून आमचं सीट कन्फर्म झाली नाही. आबा म्हणत आमची सीट आहे, आम्ही म्हणून आमची सीट आहे, काही कन्फर्म झाली नाही आमची. मग रात्री कशी करून झोप घेतली बा. त्या गुड्ड्याच्या जरा छात्यावर पाय दिले. कोण आपल्या बाजून आपल्याच जोर राहते, त्याच्या छात्यावर पाय दिले. तुझी झोप मी झोपतो. मग सकाळून सुन्याजवळ उठलो. सुन्याला म्हटलं मंदातच सावकाला आला, चटकन झापडले आहे. अकोराला तो आणि थांबले बाजू. आता काय आम्ही पोचलो अकोल्यात. अकोल्यात पोचलो. पण जेवणाची सर नव्हतं आपल्या घरच्या तिकडे.